नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात बसतोय जबर धक्का। या पिता पुत्रांनी सोडली शिंदेची साथ। गुवाहाटीपासूनचे जुने सहकारी आता उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाणार भेट घेण्यासाठी आणि प्रवेशसुद्धा फिक्स ठरला आहे। एकनाथ शिंदे जबर धक्का। राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालेले दिसत आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना जबर धक्का बसत आहे आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का देणारी घडामोड घडून म्हणूनच एका प्रभावी पितापुत्रांनी जोडीने साथ सोडल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। हे दोघेही गुवाहाटीतील बंडापासून सोबत राहिलेले पुत्र, युवा नेते आणि पिता शिवसेनेत म्हणजेच शिंदे गटात सक्रिय काम केलेले जुने सहकारी मानले जातात। आता ते थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता दोन्ही गटातील नेत्याकडून याबाबत सूचक काही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला ठाणे जिल्ह्यात हा मोठा धक्का बसू शकतो आणि आता राज्यातील जे काही निवडणुका झाल्या त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना जरी चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्याकडील आउटगोईंग हे काही कमी होताना दिसत नाही। त्यामुळे आता पुन्हा गुवाहाटीपासूनची साथ आणि आता बदललेली दिशा राज्यात सत्तांतर घडून आणताना शिंदे गटातील अनेक आमदार आणि पदाधिकारी गुवाहाटीला गेले होते। त्या काळात जे काही निवडक चेहरे ठामपणे सोबत राहिले त्यात या पितापुत्र जोडीचा समावेश होता, अशी चर्चा आहे। स्थानिक पातळीवर संघटन उभे करणे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवणे या सर्व बाबींमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती। मात्र गेल्या काही महिन्यापासून त्यांची नाराजी वाढत असल्याच्या बातम्या येत होत्या। संघटनात्मक निर्णयामध्ये दुर्लक्ष, स्थानिक स्तरावरील अपेक्षित मान सन्मान न मिळणे आणि भविष्यातील राजकीय गणित या मुद्द्यावरून ते असमाधानी असल्याची चर्चा रंगली होती। युवासेना ते शिवसेना अशा दीर्घ प्रवास, या दोघांचा राजकीय प्रवास युवा सेनेपासून सुरू झाल्याचे सांगितले जाते आहे। स्थानिक शाखा प्रमुख, विभाग प्रमुख ते जिल्हास्तरीय पदापर्यंत त्यांनी कामं केली आहे। पक्षाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होता। मराठी बहुल भागात संघटन वाढवणे आणि स्थानिक प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणे यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती। शिंदे गट स्थापन झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, मात्र काळानुसार त्यांना वाटू लागले की मूळ विचारधारेपासून पक्ष दूर जात आहे। त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा जुन्या नेत्यांचा विचार करून केल्याचे समजते आहे। एकनाथ शिंदे गट हा फक्त नावापुरता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचार जपतो असं सगळीकडे सांगतो, मात्र प्रत्यक्षात तसं काही नाही। सत्तेसाठी आणि सत्तेतील मलिदा खाण्यासाठीच हा गट निर्माण झाल्याचं सुद्धा त्या नेत्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता त्यांना एकच पर्याय आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणे आणि जे काही सध्याचं सामाजिक काम असेल किंवा राजकीय काम असेल ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात असून पुन्हा एकदा ते या नेत्याला हाक दिलेले दिसत आहे। त्यामुळे पिता पुत्र जोडी म्हणजेच शशिकांत शिंदे आणि अक्षय शिंदे या जोडीने आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। राज्यात आधीच विविध राजकीय समीकरणे बदलत असताना ही घडामोड आगामी निवडणुकांवर परिणाम करू शकते। विशेषतः येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक ठिकाणच्या निवडणुका, पोटनिवडणुका यासुद्धा बाकी आहेत। त्यामुळे आता त्यांना शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो अशी राजकीय वर्तुळातून चर्चा आहे। तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।